नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या झेंडूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। हा संपूर्णपणे 7-7.5 एकराचा झेंडूचा प्लॉट आहे। यामध्ये हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हार्वेस्टिंग सुरू झाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या फुलांची तोडणी तुम्ही करायला हवी, जेणेकरून ज्यावेळेस दर कमी असतो त्यावेळेस कोणत्या प्रकारची फुले तोडावीत व ज्यावेळेस दर चांगल्या प्रकारचा असतो त्यावेळेस कोणत्या प्रकारची फुले तोडावीत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की माझ्या हातामध्ये ही 2 प्रकारची फुले आहेत। जर का शेतकरी मित्रांनो झेंडूला दर हा 40 रुपयापेक्षा कमी असेल तर अशा वेळी तुम्ही ही अशा प्रकारची फुले म्हणजे पूर्ण उमललेलं फूल हे तोडणं गरजेचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस दर हा 40 रुपयाच्या पुढे किलोला असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची फुले सुद्धा तोडणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस 40 रुपयापेक्षा कमी दर असतो त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये जी काही मोजकीच फुलं आहेत ती तुम्ही तोडता आणि त्या दरामध्ये तुम्हाला सगळं मॅनेज होऊन जातं। आणि ज्यावेळेस दर वाढतो त्यावेळेस तुम्ही जर का सगळ्या प्रकारची म्हणजे तुम्हाला दाखवलेली ही दोन्ही प्रकारची जर का तुम्ही फुले तोडली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं माल निघतो आणि त्याला रेट पण चांगल्या प्रकारचा दर असल्यामुळे मिळून जातो। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते शेतीमध्ये तुम्हाला अवलंबित करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।